ज्या भावनेने हे षडयंत्र रचलं जातंय ती भावना खूप मोठी आहे. मग अशा परिस्थितीत काय करायला हवं? अर्थातच आपल्या योजनेच्या पुढच्या टप्प्यावर जायची गरज आहे. हा पुढचा टप्पा नक्की काय असेल आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे? जगदंबा तिच्या परीक्षेत उत्तीर्ण झालीये, त्यामुळे आता पुढची योजना सुरू करायला हवी. जगदंबा शक्तीच्या दृष्टीने तयार झाली असली तरी अजून भावनिक दृष्ट्या ती तयार नाहीये. एका मोठ्या कालावधीनंतर आमची आणि तिची भेट झालीये. यापुढची योजना जर तिला कळली तर ती खूप भावुक होईल. आपल्याला त्याची भीती बाळगून चालणार नाही. संकट अगदी जवळ येऊन ठेपलं आहे. आता संकटाचा सामना करायला आम्ही देखील इथे आहोत. जगदंबाला थोडा वेळ द्यायला हवा असं आम्हाला वाटतंय. ह्या आधीही तू जगदंबासाठी असाच वेळ मागून घेतला होतास तुळजा. हो, त्यावेळी आम्ही योग्यच होतो हे जगदंबाने सिद्ध केलंय. आमच्यावर विश्वास ठेवा. पुढची योजना जगदंबासाठी जास्त कठीण आहे. चला आता घरी जायचं का? सगळे वाट बघत असतील. आई आपल्याला शोधायला बाहेर पडली तर मग गोंधळ होईल. चल उमा. चल ना उमा. नक्की येऊ का मी? हो ये की. काही दिवस राहा, मग ठरवू काय करायचं ते. तुझाही काहीतरी मार्ग नक्कीच काढेल. भाऊजी, तब्येत बरी आहे ना? हा, म्हणजे बरीच आहे म्हणायची. अनवहिनी त्या नाही आल्यात? असल घरीच असल. असल म्हणजे तुला बी ठाव नाही? म्हणजे आता इतक्या वर्षांनी आला तर त्यांना पण घेऊन यायचं ना. आता मी आलोय म्हटल्यावर तिला निरोप धाडून बोलून घेऊया की. एवढं काय त्यात? कुणी हाय का घरात? वहिनी या ना, या या. हा सदू ना तुमचा पोरगा? वय वय. लय वर्षांनी पाहिलं ना, लय उंच झालाय. वहिनी, तुम्ही भी अशा अचानक? भाऊजी म्हणत होते का तुम्ही गावाला असाल, तुम्हाला निरोप धाडावा लागल, पण तुम्ही तर म्हणजे यायचंच होतं तर एकत्र यायचं ना असं. आओ, हे कुठं सांगून जातात वय? आणि मला काय माहित हे इथंच येणार आहेत ते. आता एवढ्या वर्षात आपली भेट नाही आणि घाना पुजायचा दिवस आला ना, म्हणून म्हटलं आपण तरी जावं, म्हणून आले. हा, आता आलाच आहे तर 4 दिवस राहा. हा, घाना पुजायला येळ आहे तसा बी अजून. आपण छान गप्पा मारू, सुखदुःखाच्या गोष्टी करू.
गंगाई, त्यांना हातपाय धुवाय पाणी दे, हा? आणि जेवायचं पण बघा. वय वय, जेवण बी करते हा. गंगाई, आज दादा अचानक घरी कशी काय आले? या आधी इतक्या वेळा बोलवून पाठवलं, तेव्हा कधी आले नाही. आज अचानकच बघा की, मला बी काही कळणच झालंय. काही निरोप नाही, काही नाही, आणि अचानकच हजर. मी तुळजाईची लेक, तुळजाई माझी आई, माझी आई, माझी आई, माझी आई, माझी आई. योग विद्येचं ज्ञान प्राप्त केल्यानंतर आणि कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर जगदंबाची शक्ती खूप वाढली आहे. या काही गोष्टी तिच्या नकळत होत आहेत. खूप विचित्र अवस्था असते ही. आपल्या नकळतही बरंच काही घडू लागतं. जगदंबाकडे जी अमर्याद शक्ती आली आहे तिच्यावर नियंत्रण ठेवायला तिला शिकायला हवं. नाहीतर काय घडेल कुणीही सांगू शकत नाही. जगदंबा, जगदंबा, हे काय होत होतं? काहीतरी भयानक जाणवलं मला. अचानक भूकंप आला होता का काय? मला काय माहिती, ते उमाला जाऊन विचार. तिला तर सगळंच माहिती असतं ना. अगं बाळा, काय झालंय तुला? असं का करायला लागलीस? मला काय होणार आहे? नाही कसं, आज समदे उमाबद्दल बोलत होते, तिचं कौतुक करत होते, म्हणून राग आलाय ना तुला? मला सांग, त्यात एवढं रागवून निघून येण्या इतकं काही होतं का? ती उमा बिचारी तिच्या आठवणी सांगत होती. तुला त्यात एवढा मत्सर का वाटला? मला काय नाही वाटलेलं. तुला मत्सरच वाटला जगदंबा. तुळजाई तुझ्याही खूप जवळची आहे, हे ठाऊक आहे मला. काय ठाऊक आहे तुला? हेच की तिचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी, म्हणूनच तू एवढ्या समध्या गोष्टी इतक्या सहज करू शकतेस. जगदंबा, तुला एक सांगू का? तू खासच आहेस हे मलाही माहित आहे, पण तू सगळ्यात जास्त खास कधी होशील माहितीये? जेव्हा तुला तुझ्या या खासपणाचं काहीच कौतुक उरणार नाही. म्हणजे? आता बघ, तू मद्राजाला एवढ्या हुशारीने हरवलंस, समध्या गावाची त्याच्या छळातून सुटका केलीस, तेव्हा समध्या गावकऱ्यांनी तुझा सत्कार करायचं ठरवलं. तेव्हा तू काय म्हणलीस, आठवतंय का? या चिमुकलीनं आपल्या गावाला एका मोठ्या संकटापासून वाचवलं आणि याबद्दल आपण सगळे गावकरी तिचा थांबा काका, मला सत्कार नकोय. हे गाव माझे, इथले सगळे माणसं माझे. मी जे केलं ते आपल्या माणसांसाठी. तू हे समजा आपल्या माणसांसाठी केलंयस, त्यासाठी माझा सत्कार करू नका, वेगळी वागणूक देऊ नका असं म्हणाली होतीस. हेच तुझं हेच वागणं तू खास असल्याचं सिद्ध करते. मग आता एवढा राग कशापायी?
माझी चूक झाली आई. जास्तच रागवले मी. खरंच माझं चुकलं. बरं ठीक आहे, पण आता हे मला नाही, उमाला जाऊन सांग. त्या बिचारीला वाईट वाटलं, ती घर सोडून निघाली आहे. उमा, मला क्षमा कर. तू घर सोडून जाऊ नकोस. मी तुला रागात तसं म्हणलं ग. माझ्या मनात तसं काही नव्हतं. ठीक आहे ग, मला जावं लागेल. असं काय करतेस? तुझा राग अजून गेला नाही का? तसं नाही ग, मी खरंच इथे तुळजाईला भेटायला आले होते. माझी आणि तिची भेट झाली. आता मला निघायला हवं.